मृग नक्षत्र की पहली ही जोरदार बारिश ने अमरावती और बडेरा शहर में अव्यवस्था की तस्वीर सामने ला दी है। तेज बारिश और आंधी के कारण कई स्थानों पर बड़े पेड़ और उनकी शाखाएं सड़कों पर गिर गई, जिससे यातायात बाधित हो गया। कई इलाकों में बिजली के तारों पर पेड़ गिरने से विद्युत आपूर्ति भी ठप हो गई और लोगों को परेशानी का सामना करना पड़ा। नागरिकों ने आरोप लगाया कि मनपा की आपदा प्रबंधन व्यवस्था समय पर सक्रिय नहीं हुई। हालात की जानकारी मिलते ही विधायक रवि राणा ने प्रभावित क्षेत्रों का दौरा किया और मौके पर मौजूद अधिकारियों से जवाब मांगा। उन्होंने पूछा कि बारिश से पहले नालों की सफाई और पेड़ों की छटाई क्यों नहीं की गई। इसके बाद मनपा और महावितरण की टीमें राहत कार्य में जुट गई और व्यवस्था बहाल करने का काम शुरू किया गया। आपल्या अशा घटना आता या पावसाळ्यामुळे होणार आहेत। मोठ्या प्रमाणात इथे डीपीचं शॉर्ट सर्किट झालेलं आहे। ते झाड उचललं नाही, झाड कापलं गेलं नाही, तर या परिसरामध्ये लाईन सुरू होणार नाही। नंबर 1 तर आपली टीम कुठे आहे सध्या हे मला समजत नाही। टीम कुठे आहे? तीन ठिकाणी मी माहिती घेतोय। 3 ठिकाणची झोळा आणि पूर्ण गर्दी जाम झालेली आहे। तिथे एकही अधिकारी तुमचा नाही। आता तो विंचूरकर आता पहिले इथे दिसत आहे मला। माझं म्हणणं असं आहे, उद्याच्या उद्या या विंचूरकर इकडे सर। अरे इथे टीम लावा ना इथे। हो सर बोलावली। पूरी लाईन चालली गेली एरियामध्ये पूर्ण बोलावली। आता हे जर समजून घ्या, डीपी जर चालू झाली नाही तर लाईन कुठे नाही बोलावली ना। बोलावली तिथून पूर्ण काढली टीम नवसारीवरून तिकडे बोलावली। जागोजागी अचानक चक्रीवादळामुळं पावसामुळं जागोजागी झाडं पडलेले आहे। या ठिकाणी अमरावती शहरामध्ये सचिनभाऊ भेंडे उपमहापौर सुद्धा गेल्या 4-5 घंट्यापासून स्वतः प्रत्येक एरियामध्ये फिरता। मोतीनगर आहे, स्वस्तिक नगर आहे, किरण नगर आहे, साईनगरचा परिसर आहे, त्याचप्रमाणे सबनीस प्लॉट आहे, रवीनगर आहे, महाजनपूर आहे, न्यू स्वस्तिक नगर आहे। या सगळ्या परिसरामध्ये आणि गाडगेनगरचा तो भाग जो आहे त्या भागामध्ये सुद्धा लड्डा मॅडमच्या कमिशनर आहे, त्यांना निर्देश दिले मी की आपत्कालीन सगळ्या व्यवस्था सज्ज करा आणि त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी असं अचानक हवाधून येणारच आहे, पाणी येणारच आहे। त्या झाडा पडल्यामुळं इलेक्ट्रिकचे तारा तुटतात, डिप्या बंद होतात आणि त्याच्यामुळं पूर्ण एरियाची लाईन जाते। या संदर्भात MSEB विभाग, महानगरपालिका आणि वृक्ष तोडण्याचा जे विभाग आहे त्या सगळ्यांनाच या ठिकाणी सज्ज केलेलं आहे। जागोजागी याच्यावर कारवाई चालू आहे। येणाऱ्या अर्ध्या 1 घंट्यामध्ये सगळ्या भागामध्ये ज्या ज्या भागामध्ये लाईन गेले त्या भागामध्ये लाईनसुद्धा येईल। स्वतः उपमहापौर पूर्ण एरियामध्ये फिरून सचिनभाऊ भेंडे याची पाहणी करताय। कमिशनरशी आम्ही सगळे संपर्कामध्ये आहे। उपआयुक्त वगैरे सगळे रस्त्यावर उतरले आणि मला असं वाटतं की आता ज्या ज्या ठिकाणी झाडं आहे ते जवळपास त्यांना इमर्जन्सीच्या माध्यमातून कापणं पण पूर्ण झालेलं आहे, उचलणं सुरू आहे आणि जागोजागी जर तारा तुटल्या ते तारा जोडणं सुद्धा MSEBच्या माध्यमातून चालू आहे। मग थोड्याच वेळात बाकी एरियामध्ये सुद्धा लाईन सुरू होणार आहे।